नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला माहिती आहे की डॅशकॅम आजकाल किती गरजेचं आहे. म्हणजे आता ड्रायव्हर मॉनिटरिंग तुम्हाला करायचं असेल किंवा तुमच्या पाल्यावरती लक्ष ठेवायचं असेल किंवा रोड रेजेस आता किती वाढतायत, नाहीतर फ्रॉडलंट चलन्स आहेत. आर-टी-ओ वाले लोकं तुमच्यावरती फ्रॉडलंट चलन्स पण टाकू शकतात. तर त्यासाठी डॅशकॅम खूप गरजेचं आहे. आजकाल प्रत्येक गोष्टीत इव्हन तुम्हाला जरी इन्शुरन्स क्लेम करायचा असेल, तरी तिथं पण तुम्हाला आजकाल प्रूफ मागितलं जातं. तर यासाठी डॅशकॅम खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ प्रमोटेड नाहीये, ॲफिलिएटेड नाहीये. हा प्रॉडक्ट मला आवडला. याचे जे फीचर्स होते ते मला आवडले. कारण की जर तुम्हाला डॅशकॅम हवा असेल, तर त्याच्यामध्ये काय पाहिजे? एक ते 2 ते 3 एमपीचा कॅमेरा पाहिजे मिनिमम. फुल एचडी रेकॉर्डिंग पाहिजे. जी सेन्सर महत्त्वाचा आहे तो पाहिजे. नाईट व्हिजन हवी. तर ह्या सर्व गोष्टी या कॅमेरामध्ये होत्या. याचं ॲप पण ईझी टू यूज आहे. सो त्यामुळे मी हा कॅमेरा घेतला आणि अगारो तुम्हाला माहिती आहे की जे कार ब्रँड्स आहेत किंवा बाकीचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये अगारो खूप चांगलं काम करते. सो त्यामुळे मी हा प्रॉडक्ट मागवला आणि तर मी आज तुम्हाला त्याचा रिव्ह्यू असेल किंवा त्याचं म्हणजे यूज करून किंवा तो कसा फिट करायचा हे सर्व मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला बघूया. तर मित्रांनो, हे कॅमेराचं बॉक्स असं काहीच आहे. हे आता आपण अनबॉक्स करून पाहणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. याच्यामध्ये युजर मॅन्युअल आहे, त्याच्यानंतर वॉरंटी कार्ड आहे, त्याच्यानंतर UV प्रोटेक्टेड 2 ट्रान्सपरंट स्टिकर्स आहेत. त्यानंतर 3 मीटर केबल चार्जर म्हणजे वायर आहे कॅमेऱ्याची आणि कॅमेरा प्रेझेंट आहे याच्यामध्ये. 3MP 140 डिग्री वाईड अँगल असलेला कॅमेरा आहे. तसेच फुल HD रेकॉर्डिंग सपोर्ट करतो. ॲडेझिव्हनी चिटकवायचं असल्यामुळे ह्याचं वजन खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे. मागच्या बाजूला LED इंडिकेटर्स, माईक आणि स्पीकर आहे आणि राईट साईडला वायफाय लाईट, मेमरी कार्ड पोर्ट आणि पॉवरसाठी मायक्रो USB पोर्ट आहे. 128 GBचं मायक्रो SD कार्ड सपोर्ट करतं. ही 3 मीटर लांब केबल आहे मित्रांनो. जवळपास म्हणजे तुम्ही आता बघू शकता गाडीची जेवढी लेंथ आहे त्याच्यापेक्षाही मोठी आहे. त्यामुळे खूप त्यांनी मोठी केबल दिलेली आहे. त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही आपल्याला केबल मॅनेजमेंटसाठी. तर मित्रांनो, हे आपल्याला इथं फक्त सिगारेट चार्जरमध्ये इन्सर्ट करायचं आहे. ज्यावेळी गाडी आपण ऑन करू मित्रांनो, त्यावेळी हे ऑटोमॅटिक इथं लाल लाईट शो होते, म्हणजे हे चालू झालेलं आहे. तर हे जे ट्रान्सपरंट स्टिकर आहे मित्रांनो, ते आपल्याला इथं लावायचं आहे, जेणेकरून जे UV रेज वगैरे आहेत ते अवॉइड करण्यासाठी. तर मी इथं माझा कॅमेरा आतमध्ये लावणार आहे. सो मी जे हे आहे हे इथं लावतोय. जे ट्रान्सपरंट स्टिकर आहे ते इथं लावतो. ह्याच्यामुळे काय होतं, जे ॲडेझिव्ह आहे आपल्या कॅमेराचं ते लगेच जातं. तर मित्रांनो, आता वेळ आलेली आहे आपला कॅमेरा फिट करण्याची. मी हे स्टिकर काढतोय. मित्रांनो, असं आपल्याला जोरात प्रेस करायचं आहे आणि जोरात प्रेस करून आपल्याला हा कॅमेरा इथे चिटकवायचा. ॲडेझिव्ह खूप स्ट्रॉंग आहे आणि आपण इथं बाहेरून ट्रान्सपरंट स्टिकर लावलेलं आहे, तिथंच फक्त आपल्याला हे प्रेस करून लावायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण कॅमेरा लावलेला आहे. आता आपल्याला काय करायचं की केबल मॅनेजमेंट करायची. म्हणजे ह्याच्यातून या स्ट्रॅपमधून अशीच केबल आपल्याला पूर्णपर्यंत सिगारेट चार्जरपर्यंत पोहोचवायची. मी स्वतः ही केबल मॅनेजमेंट करणार आहे याच्यातून. तुमच्याकडे नका असतील तर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही चमच्याचा पण वापर करू शकता घरातल्या इथं केबल मॅनेजमेंट करण्यासाठी. हे बघा मित्रांनो, मी या लेवलचं केबल मॅनेजमेंट केलेलं आहे. इथे याला मला फक्त 10 मिनिटं लागली. मी याच्यातून असं इथून वायर घेतलेली आहे. इथून तुम्ही बघू शकता थोडंफार. इथून मी अशी खाली घेतलेली आहे. ओके, इथून अशीच याच्या आतमधून अशी इथे घेतलेली आहे. ओके, तुम्ही बघू शकता. मला फक्त 10 मिनिटं लागली. कॅमेराचा अँगल हा तुम्ही तुमच्या नीडनुसार, म्हणजे तुम्हाला नंबर दिसावेत गाडीचे यानुसार तुम्ही याला ॲडजस्ट करून घ्या. हा रोटेटिंग आहे. कॅमेरा अँगल तुम्ही सेट करू शकता. तर आपल्याला कॅमेरा यूज करण्यासाठी, म्हणजे कॅमेराचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण वायफाय थ्रू पाहू शकतो. तर त्यासाठी त्यांनी एक ॲप दिलेलं आहे, ते आपण डाउनलोड करतोय. तर हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. तुम्ही स्कॅन करून पण, त्यांनी दिलेला एक QR कोड आहे, त्याच्यावरती तुम्ही स्कॅन करून पण हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. ते बघा, इथं तुम्हाला ॲड कॅमेरा ऑप्शन येईल. ॲड कॅमेरावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वायफाय ऑन करण्याचा ऑप्शन येईल. तुम्हाला वाईल युझिंग द ॲप, तुम्हाला लोकेशन पण अलाउ करायचं आहे. इथं तुम्हाला बघा आता डॅशकॅमचा ऑप्शन इथं शो होईल. बॉक्समध्ये जे डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वायफायचा पासवर्ड आणि त्याचं नाव मिळून जाईल. तुम्ही इथं बघू शकता, हे नाव आलेलं आहे G9E68B20. याच्यावरती मी क्लिक करतोय आणि पासवर्ड आत्ता 1 to 8 आहे. तुम्ही हा चेंजही करू शकता.
आणि वायफाय कनेक्ट झाल्यानंतर कॅमेरामधून पण आवाज येतो, त्याला स्पीकर आहे, वायफाय इज कनेक्टेड. आणि तुम्ही इथं पण कनेक्टेड हे बघू शकता. तुम्ही आता बघू शकता आपण पासवर्ड टाकून जे वायफाय कनेक्शन केलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला इथं कॅमेरा ॲड करायचा ऑप्शन मिळून जातो. आणि हे बघा, आपण इथं कॅमेरा कनेक्टेड झालेला आहे आपल्याला. आणि तुम्ही इथं लाईव्ह फिडिंग बघू शकताय. ओके, तर तुम्ही इथं बघू शकता ही क्वालिटी अशी दिसते. आणि तुम्ही इथं लाईव्ह फिडिंग, आता काय होतं की माझा डॅशबोर्ड पण दिसतोय, सो मला थोडासा अँगल याची सेट करण्याची गरज आहे. तर मी याच्याकडे बघून थोडा अँगल सेट करतो. आता तुम्ही आता बघा, मी इथं अँगल सेट करतोय. आणि तुम्ही इथं अँगल सेट करताना पण लाईव्ह फुटेज घेऊ शकता. तर कॅमेरा सेटिंग्समध्ये तुम्ही इथं बघू शकता की साऊंड रेकॉर्डिंग ऑप्शन आपण अलाउ केलेला आहे. या कॅमेऱ्याला माईक पण आहे, त्यामुळे तुम्ही साऊंड रेकॉर्डिंग ऑप्शन पण इथं आपण अलाउ केलेला आहे. स्पीकर व्हॅल्यूम पण आपण लो ठेवलेला आहे, जो इथं तुम्ही लो, मिडियम, हाय, माझं म्हणणं आहे की लो मध्ये ठेवा. सो तुम्हाला ज्यावेळी तुम्ही कार चालवत असाल त्यावेळी तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओ रिझोल्युशनचं ऑप्शन आहे. सो जास्तीत जास्त हे 1440 पिक्सल आहेत. त्याच्यानंतर 1296 पिक्सल आहेत आणि 1080 पिक्सल आहेत. मी तुम्हाला रेकमेंड करेन की 1440 पिक्सल्सला हा कॅमेरा सेट करा, जेणेकरून तुम्हाला हाय रिझोल्युशन व्हिडिओ फुटेज मिळेल. त्यामुळे तुम्हाला नंबर वगैरे चेक करण्यास पण काहीही प्रॉब्लेम येणार नाही. लूप रेकॉर्डिंगचा ऑप्शन आहे 1 मिनिट, 3 मिनिट आणि 5 मिनिट. जर तुम्ही 5 मिनिट ठेवला तर तुमच्या कार्डची हेल्थ चांगली राहील, ज्याच्यामुळे तुमचे जे रीड्स आणि राईट्स आहेत, राईट्स 5 मिनिटानंतर होतील. सो तुम्ही 5 मिनिट ठेवा. ज्यांना खूप फ्रिक्वेंटली हवे त्यांनी 3 मिनिट पण ठेवू शकता. एक्सपोजर कंपन्सेशन मी डिफॉल्टच ठेवत आहे, याच्यामध्ये काही मी चेंज करत नाहीये. टाइम वॉटरमार्क हा व्हिडिओ फुटेजमध्ये येईल, तो हवा आपल्याला, जेणेकरून आपल्याला कुठेही क्लेम करताना काही इश्यू येणार नाही. मित्रांनो, इथं कोलिजन सेन्सिंग आहे, म्हणजे गाडी धडकल्यानंतर जो शॉक होतो त्याचं सेन्सिंग आपण मीडियमवर ठेवलेलं आहे. लो म्हणजे खूपच कमी होईल, आणि हाय म्हणजे इवन तुम्ही जर जोरात ब्रेक दाबला तरी पण ते ॲज अ शॉक त्याला कन्सिडर करेन आणि तुमचे व्हिडिओज लॉक करून ठेवेल. सो मी याला मीडियममध्ये कन्सिडर करतोय. ओव्हरऑल हे ॲप आहे ते इझी टू यूज आहे. तर चला आता बघूयात आपण की याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग कसं आहे ते. तर सकाळच्या वेळेत तुम्ही बघू शकता असं वाईड अँगल व्ह्यू आहे इथं, आणि तुम्हाला जे गाड्यांचे नंबर आहेत ते क्लिअरली विजिबल आहेत. हे फुल HD रेकॉर्डिंग आहे. आणि जो वाईड अँगल आहे तो पण तुम्ही आता इथं बघू शकता की वाईड अँगलमध्ये पण तुम्हाला पूर्ण गाड्यांचे जे नंबर तुम्हाला दिसत आहेत. हे बघा, तुम्हाला इथंही तुम्हाला गाडीचा नंबर क्लिअरली विजिबल आहे. जर तुम्ही पॉज करून पाहू शकत असाल तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला गाड्यांचे नंबर इझिली विजिबल आहे. हे थोडं नाईटचं शूटिंग आहे. नाईटच्या शूटिंगमध्ये तुम्ही बघू शकता की जिथे जिथे लाईट रिफ्लेक्ट होते ते तुम्हाला दिसत नाही, परंतु इतकं पण नॉइझी नाही, थोडंसं नॉइझी आहे, थोडंसं ग्लिच आहे, बट इट्स लुकिंग गुड. तर ह्या व्हिडिओमध्ये मी मुद्दाम याचं जे साऊंड रेकॉर्डिंग आहे ते ऑन ठेवलेलं आहे. तर तुम्ही ऐकू शकताय की जो नॉईज आहे किंवा जो बॅकग्राऊंड व्हॉइस आहे तो पूर्णपणे हे कॅप्चर करतं. HSRP नंबर प्लेट आहेत त्या थोड्या जवळून दिसतात, परंतु ज्या नॉर्मल नंबर प्लेट आहेत त्या अजून क्लिअरली दिसत नाही. पण मित्रांनो, ह्या प्राईस रेंजमध्ये ही क्वालिटी खूप चांगली आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूयात की या प्रॉडक्टवरती आपले इन्साइट्स काय आहेत. तर मित्रांनो, मी हा प्रॉडक्ट 7 दिवस झाले यूज करतोय. ह्याचा रिव्ह्यू खूप चांगला आहे. म्हणजे सकाळचा तर तुम्हाला पूर्णपणे म्हणजे फुल HD रेकॉर्डिंग भेटतंय. सो तुम्हाला चांगला व्ह्यू भेटतोय. नंबर प्लेट्स व्हिजिबल आहेत. तुम्ही जे म्हणजे 10 ते 15 फूट तुमच्या गाडी जर पुढे असेल तर तुम्हाला क्लिअर कट ते दिसतंय. तुम्हाला कुठेही पॉज करण्याची गरज नाहीये. थोडं दूर असेल तरीही चांगलं रेकॉर्डिंग ते देतंय मॉर्निंग व्ह्यूला. थोडंसं नाईट व्ह्यूला म्हणजे ह्या प्राईस रेंजमध्ये खूप चांगला आहे हा कॅमेरा. म्हणजे मी बाकीचे पण कॅमेराचे रिव्ह्यूज बघितलेत आणि माझे जे काही कलिग्स आहेत, जे मित्र आहेत ते यूज करतात. तर त्याच्यामध्ये मला याची क्लॅरिटी या प्राईस रेंजमध्ये खूप चांगली वाटली. थोडंसं तुम्हाला नाईटला इश्यू येऊ शकतो, की म्हणजे जे नंबर प्लेट व्हिजिबिलिटी असेल याचा वगैरे. परंतु या प्राईस रेंजमध्ये ते पण ओके आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर याच्यामध्ये रेकॉर्डिंग म्हणजे सेव्ह करायचं असेल तर मेमरी कार्ड आहे. मेमरी कार्ड मी रेकमेंड करेन की तुम्ही 128 जीबीचं वापरा किंवा कमीत कमी 64 जीबीचं वापरा. मी 32 पासून सुरुवात केली, परंतु त्याच्यामध्ये लूप रेकॉर्डिंग जास्त वेळ स्टोअर होत नाही. म्हणजे 32 जीबीसाठी तुम्ही पकडून चाला अराउंड 4 ते 5 तासाचं रेकॉर्डिंग होतंय. 64 जीबीसाठी अराउंड 9 ते 10 जीबीचं रेकॉर्डिंग होतं. तर तुम्ही 128 जीबी वापरला तर 12 ते 15 जीबीचं तुमचं जे रेकॉर्डिंग आहे ते फुल HD मध्ये होईल. आणि माझं रेकमेंडेशन असं आहे की तुम्ही फुल HD मध्येच सेटिंग्स ठेवा. जेणेकरून काही इश्यू आला तुम्हाला उद्या तरी पण
क्लॅरिटी फुटेज असेल आणि त्याचे टाइम स्टॅम्प पण चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला डेट, टाइम, पूर्ण गोष्टी तुम्हाला तिथे दिसून जातील. तर मित्रांनो, मला तर हा 1550ला मिळाला Amazonवरती सेलमध्ये. परंतु तुम्ही काय करा, जर सेलमध्ये अवेलेबल असेल या 1500 ते 1700-1800 पर्यंत मिळाला तरच घ्या. नाहीतर त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्ती जर तुमचं बजेट असेल तर DD Prime आहे. त्याच्यावर डिफरंट कंपनीज आहेत. 70 MAI आहे. तर या कंपनीजला तुम्ही जावा, ते मी रेकमेंड करेन. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.